कॅन्सर शरीरात पसरण्यापूर्वी दिसतात ही 13 लक्षणे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कर्करोग म्हणजे विशिष्ट पेशींची वाढ दर्शवते, जी अतिशक्तीने गुणाकार करतात आणि शरीराच्या सामान्य ऊतींमध्ये प्रवेश करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते। कर्करोगाचा तुमच्या शरीरामध्ये प्रसार होण्याचा धोका अनेकदा असतो। कर्करोग हे जगभरात मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते, परंतु आज अनेक प्रकारच्या कर्करोगांसाठी जगण्याचे दर सुधारत आहेत। कर्करोगाच्या तपासणीमध्ये झालेल्या सुधारणांमुळे आणि कर्करोग उपचारांमुळे कॅन्सरची लक्षणे वेळेवर ओळखणे चांगले उपचार करण्यास मदतच करू शकतात। जर तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष करत राहिलात तर ती हळूहळू वाढत जाईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल। कॅन्सर हा एक गंभीर असा जीवघेणा आजार आहे आणि त्याची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्याची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत। कारण कर्करोगाची सुरुवातीची काही लक्षणे वेगवेगळ्या साध्या आजारांसारखीच असतात। यामुळेच अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतात। दुर्दैवाने लक्षणे आढळून येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि कॅन्सरच्या पेशी हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात। चांगल्या उपचारांसाठी कॅन्सरची सर्व लक्षणे ओळखणे आवश्यक आहे। तुम्ही ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता ती लक्षणे तुमच्या डॉक्टरांना कळू शकतात। जेव्हा ट्यूमर लहान असतो तेव्हा तो पसरत नाही। अशा लहान ट्यूमरवर योग्य उपचार केले जाऊ शकतात। जर तुम्ही कॅन्सरच्या किरकोळ लक्षणांकडे नेहमी दुर्लक्ष करत असाल किंवा तुम्ही कधीही तुमचे स्क्रीनिंग केले नसेल तर कॅन्सर हळूहळू मोठा होण्याची शक्यता आहे। गेल्या 2-3 आठवड्यांपासून तुमच्या शरीरामध्ये खाली दिलेले काही बदल दिसत असतील तर नक्की समजून जा की तुमचा कॅन्सर हा वाढला आहे आणि किंवा तुमच्या शरीराभर पूर्ण असा पसरलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अजूनही विलंब न करता ताबडतोब नक्की तुमच्या डॉक्टरांना भेट देण्याची आवश्यकता आहे। नंबर 1, तुमच्या त्वचेमध्ये बदल। तुमच्या त्वचेवर किंवा आकारात किंवा रंगात चढ उतार होणारे नवीन डाग हे लक्षण असू शकते। त्वचेच्या कर्करोगाची दुसरी एक अशी जागा आहे जी तुमच्या शरीरावरील इतर सर्वांसारखी दिसत नाही। तुम्हाला काही विचित्र अशा खुणा आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टर बायोप्सी आवश्यक असल्यास किंवा पेशी कर्करोगाच्या किंवा कर्करोग नसलेल्या आहेत का हे नक्की निदान करतील। नंबर 2, सतावणारा खोकला। धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसाठी सतत खोकला हे कर्करोगाचे लक्षण असण्याची शक्यता फारच कमी असते। सहसा हे अप्पर एअरवे कप सिंड्रोममुळे होत असते। दमा, ॲसिड ओहोटी किंवा संसर्ग। पण जर खोकला कमी होत नसेल किंवा तुमचे रक्त पडत असेल, विशेषतः तुम्ही धूम्रपान करत असाल तर लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जो तुमच्या फुफ्फुसामधील श्लेष्माची तपासणी करू शकतो किंवा फुफ्फुसाचा कर्करोग तपासण्यासाठी छातीचा एक्स-रे हा करू शकतो। नंबर 3, स्तनातील बदल। बहुतेक स्तनातील बदल कर्करोग नसतात। त्यांच्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधणे आणि ते तपासणे अजूनही अत्यावश्यक आहे। तुमच्या डॉक्टरांना कोणतेही गाठी, स्तनाग्रातील बदल किंवा स्त्राव, लालसरपणा किंवा घट्ट होणे किंवा तुमच्या स्तनांमध्ये दुखणे याबद्दल नक्की कळवा। डॉक्टर एक तपासणी करतील आणि
मेमोग्राम, MRI किंवा कदाचित बायोप्सी करतील. नंबर 4. गोळा येणे. तुमच्या आहारामुळे किंवा अगदी तणावामुळे तुम्हाला पूर्ण फुगलेली संवेदना असू शकते. पण जर ते बरे झाले नाही किंवा तुम्हाला थकवा, वजन कमी होणे किंवा पाठदुखी, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्त्रियांमध्ये सतत सूज येणे हे नक्की लक्षण असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे. कारण शोधण्यासाठी डॉक्टर पेल्विक तपासणी नक्की करू शकतात. नंबर 5. तुम्हाला लघवी करताना समस्या. अनेक पुरुषांना वयोमानानुसार लघवीची चिंता असते, जसे की जास्त वेळा लघवी करणे, गळती होणे किंवा वाहणारा प्रवाह. सहसा ही वाढलेली प्रोस्टेटची लक्षणे असतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे असू शकतात कर्करोगाची. गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्या आणि समस्येचे त्वरित निराकरण करा. नंबर 6. लिम्फ नोड्स सुजणे. लिम्फ नोड्स हे लहान अंडाकृती आकाराचे अवयव असतात, ज्यात रोगप्रतिकार पेशी असतात, जे व्हायरस आणि बॅक्टेरिया यांसारख्या परदेशी आक्रमणकर्त्यांवर हल्ला करतात आणि त्यांना मारतात. सुजलेल्या लिम्फ नोड्सचा अर्थ असा होतो की शरीर एखाद्या संसर्गाशी लढत आहे, जसे की सर्दी किंवा घशाचा संसर्ग. तथापि लिम्फोमा आणि ल्युकेमिया सारख्या काही कर्करोगांमुळे देखील लिम्फ नोड्सला सूज येऊ शकते. सतत सुजलेल्या लिम्फ नोडचे मूळ कारण ओळखण्यासाठी त्वरित तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा. नंबर 7. अंडकोशामधील बदल. जर तुम्हाला तुमच्या अंडकोशामध्ये फुगवटा किंवा सूज दिसली किंवा तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्हाला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेदनारहित ढेकूळ हे सर्वात सामान्य असे लक्षण आहे टेस्टिक्युलर कर्करोगाची. कधीकधी एखाद्या पुरुषाच्या खालच्या पोटामध्ये किंवा अंडकोशामध्ये जड अशा संवेदना होऊ शकतात किंवा त्याला असे वाटते की त्याचे अंडकोश नेहमीपेक्षा मोठे आहे. डॉक्टर क्षेत्राची शारीरिक तपासणी करतील. अल्ट्रासाऊंड ट्यूमर किंवा इतर चिंतेचे कारण आहे का हे पाहण्यासाठी स्कॅन करतील. नक्की डॉक्टरला भेट देणे आवश्यक आहे. नंबर 8. गिळताना त्रास होतो. सामान्य सर्दी, आम्ल रिफ्लेक्स किंवा काही औषधे देखील गिळणे कठीण होऊन जाते. वेळेवर किंवा औषधोपचाराने बरे होत नसल्यास लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गिळताना त्रास होणे हे तुमच्या घशातील किंवा अन्ननलिकेतील कर्करोगाचे लक्षण असू शकते. डॉक्टर बेरियम एक्सरे सारख्या काही अशा चाचण्या करतील. नंबर 9. असामान्य योनीतून रक्तस्राव होणे. तुमच्या मासिक पाळीचा भाग नसलेला रक्तस्राव फायब्रॉइड्स किंवा गर्भनिरोधक गोळ्यांमुळे चिंतेचे कारण असू शकते. मासिक पाळी, संभोगानंतर वेदना, थकवा किंवा ताप यांच्या दरम्यान क्वचित रक्तस्राव होत असल्यास तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना कळवा. गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारण्यासाठी डॉक्टरांना अल्ट्रासाऊंड स्कॅनसारख्या काही चाचण्या करायच्या आहेत. नंबर 10. तोंडाच्या समस्या. दुर्गंधीयुक्त श्वासापासून थंड फोडापर्यंत तुमच्या तोंडातील बहुतेक बदल गंभीर नसतात. पण जर तुमच्या गालामध्ये सूज असेल, तुमचा जबडा हलवताना तुम्हाला त्रास होत असेल, तोंडामध्ये दुखत असेल किंवा तुमच्या तोंडात पांढरे किंवा लाल डाग किंवा फोड येत असतील, जे काही आठवड्यानंतर बरे होत नाहीत, विशेषतः तुम्ही धूम्रपान करत असल्यास
किंवा तंबाखू चघळत असल्यास योग्य ते डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे लक्षण असू शकते तोंडाच्या कर्करोगाचे. नंबर 11, वजन कमी होणे. दैनंदिन आहारामध्ये बदल करणे किंवा व्यायाम पद्धतीचा समावेश करणे यासारख्या जीवनशैलीच्या सवयींमध्ये बदल झाल्यास आपले वजन कमी होऊ शकते. तणाव किंवा थायरॉईड समस्यांसारख्या हार्मोनल असंतुलनाशी संबंधित इतर घटकांमुळे देखील वजन आपले कमी होऊ शकते. जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही पैलूंशिवाय अचानक वजन कमी होत असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते पोट, स्वादुपिंड किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण आहे का हे बघू शकतात. नंबर 12, छातीमध्ये जळजळ किंवा अपचन होणे. प्रत्येकाला कधीकधी ही जळजळ किंवा वायूची भावना असते. अनेकदा जीवनशैलीच्या कारणांमुळे जसे की अनियमित खाण्याच्या सवयी किंवा तणाव पातळी, वाईट जीवनशैलीच्या सवयी सुधारल्यानंतरही अपचन कायम राहिल्यास तुमचे डॉक्टर मूळ कारण ओळखण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आणि पोटाच्या कर्करोगाची शक्यता तपासण्यासाठी काही चाचण्या नक्की करू शकतात. नंबर 13, थकवा येणे. थकवा येणे हे मुख्यतः थकवा किंवा ऊर्जेची कमतरता म्हणून वर्णन केले जाऊ शकते. थकवा हे ल्युकेमिया, पोट किंवा कोलन कॅन्सर यांच्यासारख्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण देखील असू शकते, ज्यामुळे रक्त कमी होते आणि वजन कमी होते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत असतो. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि तीव्र थकवा आल्यास कर्करोगाची शक्यता तपासून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा.